टीम गावदेवी गावठा संघाला दोन टीमला दिवे बेस्ट ऑफ लक. गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. सामना सुरुवात होतोय. स्ट्राइक इन होती फंदा आपण पाहतोय करण मडवी. नॉन स्ट्राइक इन वरती चैतन्य पाटील. तर पॉइंट ट्रॅक वरती कडवा आव्हान आहे भामडोंगरी एक्सप्रेस होण्याची ओळख राहिली आहे. फास्ट अँड फ्युरियस आदित्य पाटील ला पाहत आहे. पहिलाच बॉल स्ट्राइक इन वरती आपण लेफ्टी वर्सेस लेफ्टी. डावकुरी मात्र नक्कीच गोलंदाज फलंदाज. एका बाजूला करण मडवी गावठांचा सितारा उरण तालुक्याची शान आहे, पण तो एका बाजूला चैतन्य पाटीलचा बोलबार राहिला. टेनिस क्रिकेट मध्ये अक्षरशः या खेळाडूने आपल्या नावाची वेगळी छाप सोडली. पहिलेच बॉल स्लॉट मध्ये दिलाय आणि बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉल वरती करण मडवीच्या बॅट मध्ये षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं. जसा स्लॉट मध्ये तसा पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला फेकून दिलं होतं. स्ट्रेट इट समोरला. इट्स सो ग्रेट इट. व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलं आदित्य पाटीलचा आणि सर्व क्रिकेट रसिकांचा. करण मडवीच्या बॅट मधून षटकार. सेकंड बॉल आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. बॅटला ब्रशून पाठीमागे चांबो त्यानंतर कव्हर केलं स्वतःला. बॅकअप चांगलं होतं पाठीमागे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये खेळताना एकच धाव मिळाली आणि एका धावा लागला पटलावरती. बॅटिंग टीम गावदेवी गावठाण 7 वरती. पहिल्या बॉल मध्ये षटकार. सेकंड बॉल वरती कमबॅक आदित्य पाटीलचा पाहायला मिळाला. हे कमबॅक आहे आदित्य पाटीलचा. जेव्हा काही तर षटकार धावा काढल्या तेव्हा कमबॅक करण्याची ताकद सातत्याने बांबोडनेचा सितारा आदित्य पाटीलने केलाय. कमी वयामध्ये अगदी मात्र नक्कीच उंच शिखरे गाठणारा आदित्य पाटील पॉइंट ट्रॅक मध्ये समोर चैतन्य पाटीलला पाहत आहे. टाकी गावचा सितारा आज या तर मैदान मध्ये खेळताना पाहायला मिळणार. ऍज अ आयकॉन म्हणून अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाची वेगळी छाप सोडली आहे, ज्या खेळाडूचा डंका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला, तो स्ट्राइक इन मध्ये चैतन्य पाटीलला पाहत आहे. तिसरा बॉल जागेवरून केल्याचा प्रयत्न स्तब्ध ठेवलाय खेळत या बॉल वरती. डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता पाहायला मिळाली. पहिल्या बॉल मध्ये षटकार. सेकंड बॉल वरती डॉट. सेकंड बॉल वरती 1 आणि तिसऱ्या बॉल वरती डॉट. हे कमबॅक आदित्य पाटीलचं आणि ते मात्र नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिसऱ्या बॉल वरती 3 बॉल वरती 7 धावा. 1 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट. चौथा बॉल बॉय ट्रॅक मध्ये आदित्य पाहत आहे समोर चैतन्य पाटील. पाटील वर्सेस पाटील हे बिग फाईट. पुढचा बॉल कट केलाय. लेट कटचा फटका. थर्ड मार्क मध्ये फील्डर तैनात आहे. थोडे झाले फंबल. दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंड केले थ्रो. जोपर्यंत उचलो फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट सहज ते पूर्ण केल्यात आणि 2 धावी संघ जाऊन पोहोचत आहे. गावदेवी गावठा संघ तब्बल 9 आकडेवरती. 4 बॉलच्या अखेरीस पहिल्या काय तर पिमा षटक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. धावा करणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. रबोरबर स्पर्धा पाहत आहे. टायमिंगचं खेळत आहे. क्रिकेट आहे, परंतु मैदानात मध्ये मात्र नक्कीच त्या धावा येताना पाहायला मिळाल्यात. 9 धावा लागला स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल आदित्य पाटीलला पाहते आपण. हा बॉल खेळ तर पुन्हा फेकावं लागेल आदित्य पाटीलला. चांगला कमबॅक राहिला. 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. त्यामध्ये आपण 1 सिंगल पाहिले, 1 डॉट सुद्धा पाहिला आणि 1 दुहेरी सुद्धा पाहिले. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता तर पुढे घ्यायचा प्रयत्न. बॅटची आंतरीकडा पाठीमागे चालला शॉट फाइंडिंगला क्लिअर करत मात्र नक्कीच फाइंडिंगला क्लिअर केलाय. चांबो धावताय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार. सीमा रेषा पार. पाटीलच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार माचा मुजरा. हे मध्ये नक्कीच आपण संगीत ऐकलं. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. नशिबाची साथ केली तर त्या बॉल वरती पाहायला मिळाली आणि चौकार पाहायला मिळतोय. 13 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये
चांगली सुरुवात करताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न. बॅट काय तर अगोदर स्विंग झाले. डॉट बॉलची मदत की सांगता पाहायला मिळते. अंतिम बॉल फेकले. डॉट म्हणजेच काय 6 बॉलच्या अखेरीस धावा लागत पटला होती बॅटिंग टीम गावदेवी गावठाण 13-0 डीजे. अग्रिकोलांचा आराध्य दैवत अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचा आपण संगीत नक्कीच ऐकला. डीजेच्या माध्यमातून 6 बॉलच्या अखेरीस धावा लागत पटलावती 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 कुठल्या गेल्यात. पहिल्या बॉल मध्ये षटक्यात टोकला होता करण मडवीने. सेकंड बॉल मध्ये सिंगल धाव. त्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवण्याचे काम आदित्य पाटीलने केलं. 4 धावा आल्या होत्या परंतु बॅटची काय तर आतली कडा आणि बॉल अगदी फाईन क्लिअर क्लिअर मध्ये नक्कीच गेलं होतं पाठीमागे. पुढचा बॉल बाकी आहे. पॉइंट ट्रॅक वरती आपण सचिन मोरेला पाहताय. एक वेगवान गोलंदाज. पहिला बॉल अगदी बॉलला सोडलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये काय तर फिल्डर तैनात आहे. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. एक धाव मध्ये नक्कीच मिळाली. एका धाव्या धावा लागत पटलावती बॅटिंग टीम गावदेवी गावठाण संघ तब्बल 15 वती. 15 धावा लागले स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 13 त्यानंतर 1+1 म्हणजे 2 धावा काय तर ऍड होतील या बॉल वरती. 15 लागले. आता चैतन्य पाटीलला पाहताय ज्यांनी काय तर गत वर्षी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा पर्व पहिल्यामध्ये मालिका वीर म्हणून काय तर पटकावला होता. तो आता स्ट्रायकिंग वरती पाहतोय. अगदी रबर बॉल स्पर्धा गाजवणारा खेळाडू. महाराष्ट्र गोवा आणि अनेक मोठ्या मोठ्या राज्यामध्ये जाऊन ज्या खेळाडूने मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली तो स्ट्रायकिंग वरती परंतु स्विंग पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल ऑस्टमच्या बाहेर खूपच मध्ये नक्कीच हातभर वन घेताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव सोडली जाईल. लगातारचे 2 अवंतर बॉल आता दर्पण वाढायला चाललेत. सचिन मोरे आठव्या बॅटने व्हाट अ स्ट्रोक गुड नाटेक और चैतन्य पाटील का एक ब्रांडेड सिक्सर देख बॉल चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार ठोकला गेला षटकार. व्हाट अ स्ट्रोक गुडघा टेकून काहीतरी बॉलला डीप मिड विकेटच्या वरतून फेकून दिलं होतं. अफलातून विश्वसनीय अद्भुत काहीतरी फटका पाहायला मिळाला चैतन्य पाटीलचा. सेकंड बॉल वरती तितक्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल स्विंग झाला. अँगलवरती काहीतरी शारीरिक मार देता पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक लाईक बॉल स्वरूपात मध्ये नक्कीच एक धाव जोडली जाईल आणि एका धावा लागत पटलावरती तब्बल 23 धावा दमदार सुरुवात करताना पाहायला येतात. त्यापर्यंत षटकार मध्ये नक्कीच एक खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक. सेकंड बॉल वरती सचिन मोरे तर स्ट्रायकिंग मध्ये करणला पाहताय. आता करण मडवीचा वार पण फटक्या फसलाय की काय. फटक्या अगदी फसलाय. शॉर्ट बॉलला पुल घेत असताना डीप मिड विकेटला काय तर प्रचंड वेगाने धावत आलेत आणि पकडलाय जेल आणि सलामी वीर करण मडवीचा संपला केल. मोठे धक्का. टीम गावदेवी गावठाण संघाचा सितारा आता परतीचा प्रवास करतोय. थैंक यू मास्टर. टिट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिला. इट का जेव्हा पत्थर से देंगे हे मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे सांगितलं. कारण अशाच प्रकारचा काहीतरी षटक मात्र नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 1+1 त्यानंतर मात्र नक्कीच वाईटचा इशारा. दुसऱ्या बॉलवरती षटकार त्यानंतर लेग बॉल स्वरूपात एक धाव आणि चौथ्या बॉलवरती करण मडवीची विकेट. एक कमबॅक
सचिन मोरे आणि फिल्डिंग का टीम आदर्श स्पोर्ट पनवेलचा पाहायला मिळाला. धवळक धप्पटलावरती तब्बल 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. काही बॉलचा अद्याप बाकी या षटकामध्ये, पण स्ट्राईक एन वरती अमित नाईकला पाहता मॅन फ्रॉम इकडकर, ज्याकडून एस सारखी तर मोठी स्पर्धा ज्या पट्ट्यांना गाजवली आणि तिथे मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू माझी मुंबईकडून खेळताना मात्र नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये ॲज अ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि तिथून मात्र नक्कीच एक वेगळीच ओळख हे निर्माण करणारा खेळाडू इकडकरचा सितारा अमित नाईकला आपण पाहताय. हो, पहिलाच बॉल फिरकीचा जादूगर पाठीमागे झालाय काय, चांबू झाले फंबल, बॉल चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये, नॉन स्टॉप दन 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 करत सीमा पार आला नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार मानायला लागेल. थर्ड मॅरेजर मध्ये अगदी मात्र नक्कीच पाठीमागे पाहताय आपण, शंभू झाले फंबल, शॉर्ट बॉल पुल करत असताना अगदी ब्रॅकेट एरियामध्ये बॉल खेळत ट्रॅव्हल झाला, जिथे तर कोणताही खेळू नाहीये. दोन फिल्डर मध्ये नक्कीच तैनात होते. अगदी बॉलला जज केलं, फेकलं, तोपर्यंत एक धाव मिळाली आणि एखाद्या वेळेला धावाला एक धप्पटला होती बॅटिंग का टीम गावदेवी गावठण सिंग. 28 धावा 28 लॉस ऑफ 1 विकेट्स. काही चेंडूचा अद्याप खेळ बाकी आहे. चांगला षटक, परंतु थोडे झालं फंबल पाठीमागे, त्यानंतर मात्र नक्कीच या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळालेत. ओ जबरदस्त बॉल, फिरकीचा जादूगार स्विंग अँड मिस, बॉल पडल्यानंतर ऑस्टमच्या बाहेर गर्रकने मात्र नक्कीच निघून गेला. अंतिम बॉल फेकले डॉट, म्हणजेच काय एक चांगला षटक हे मात्र नक्की सचिन मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 षटकाचा 5 विकेट संपलाय आणि धावाला एकदा पटला मध्ये तब्बल 28 धावा 1 विकेट गावदेवी गावठण संघ. दोन षटकाचा वाजविकेट संपला गेलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 12 बॉल फेकले गेले, धावाला एकदा पटलावरती 28 धावा 1 विकेट. त्यामध्ये करण बडवीची आपण विकेट पाहिली, सलामी वीर त्याच्या बॅट मध्ये पहिल्याच बॉल मध्ये षटकार होता. त्यानंतर कॅसी खेळ तर कामगिरी चांगली राहिली नाही. सस्तात मला नक्कीच परत असंच म्हणावं लागेल. करण बडवीचा एक विकेट, त्यानंतर अमित नाईक मैदान शॉट मध्ये इन एट नंबर 3 स्ट्राईक इन होते. आपण पाहतोय बॉल ट्रॅक होती. अभिजित मोरे अजून एक तर 30 थरार गोलंदाज ऑन ट्रॅक. पहिल्याच बॉल राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल वरती अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. सिंगल तर मी दुसरीचा प्रयत्न आहे, परंतु नकार दिलाय. इट्स अ वाईट बॉल. अजून एक तर 1+1 या बॉल वरती 2 धावा खेळ तर ऍड होतील. चला आपण चेक करूया, कारण कोणत्याही क्षणी डाऊटफुल खरं तर हा रिव्ह्यू मध्ये नक्कीच पंच घेतील. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण चेक करूया. दूध का दूध और पाणी का पाणी नेमकं घडलंय का या बॉल वरती, चेक केलं जातोय. चला पण पंचांची मत करू नका, विनंती करतो दोन टीमला. इट्स अ व्हाईट बॉल.
पंचांचा इशारा आलाय. चला आपण वन बाउन्स मध्ये नक्कीच वन सुद्धा केलाय. अभिजित मोर्याला सेकंड बॉल त्याच प्रकारचा तर पुन्हा एकदा काय तर दंडित केलं जाईल असा इशारा आलाय. काय तर दोन्ही पंचाकडून आपण सामना करूया. सुरुवात धावाला धप्पटला होती 30 धावा 30 कंप्लीट 1 विकेट 12 बॉलच्या अखेरीस. पहिलाच बॉल 1+1. सेकंड बॉल समोर स्ट्रायकिंग मध्ये आपण चैतन्य पाटीलला बाद आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार एक दुहेरी एक सिंगल पाहायला मिळाली आणि 2 चेंडू सुद्धा डॉट सुद्धा मध्ये नक्कीच खेळले गेले. पुढचा बॉल अभिजित मोरे राऊंड द विकेट निघालाय. ओ इथे मात्र नक्की स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय थर्ड मॅन मध्ये दन दन करत सीमा पार ठोकला गेलाय पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. सेकंड बॉल चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आता धावा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळालेत. जास्त वेळ शांत बसशील मग तो चैतन्य पाटील कसला अगदी मात्र नक्की दर्पण दबाव काहीतरी पाहायला मिळाल्या या बॉलवरती. कारण अगोदरच्या बॉलवरती मात्र नक्की चौकार आला होता ते दर्पण पाहायला मिळालं आणि हा काय तर नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आणखीन काय तर 1+1 बाय 1 गेट 1 फ्री सातत्याने काय तर क्रॅप गोंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. लिफ्टी गोलंदाज अँगल बनवून मात्र नक्कीच गोंदाजी करण्याचा प्रयत्न पण सध्या तरी अफसफल ठरलाय अभिजित मोरे. कारण पहिल्या बॉलवरती वाईटचा इशारा त्यामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड बॉलमध्ये 4 तिसरा बॉल त्याच प्रकारचा पाहायला मिळाला आहे. फ्रीटचा बॉल नाही उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीटचा काही तर नामी संधी या बॉलवरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्रायकिंगवरती चैतन्य पाटील अमितला पाहत आहे आपण. ओ फ्रीटचा बॉल होता बॅटची कडा पाठीमागे घ्यायचा प्रयत्न परंतु फ्रीटचा बॉल आहे. डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता पाहायला मिळाली. फ्रीटचा बॉल होता कॅचचा मात्र नक्कीच दबाव दर्पण मात्र नक्कीच होतं परंतु सध्या तरी चांगले गोंदाचे केले. अभिजित मोरेने डॉट बॉल मध्ये नक्कीच फेकलाय. पुढचा बॉल अमितला बाद आहे. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल हाईट फॅक्टर जबरदस्त मात्र नक्कीच पाहायला पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उचली मात्र नक्कीच घेण्याचा बॉल पाठीमागे मात्र नक्कीच गेलाय. 9चा इशारा आलाय काय तर अभिजित मोरे. 3 अवांतर बॉल फेकले गेलेत या षटकामध्ये. सदतीस धावा 1 विकेट. पुढचा बॉल शॉर्ट पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि अगदी बॉल नाही केलाय गोल. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. आता अमित नाईकच्या बॅट मधून पहिला दमदार षटकार. बॉल नसणारा काय स्ट्रोक केले होता अगदी मध्ये नक्कीच बॅकफुटला जाऊन वेट ऑन वॉच अगदी बॉलची वाट पाहिली त्यानंतर बॉलची अगदी वाट लावली अमित नाईकने असंच म्हणावं लागेल. स्ट्रँड ऑन रिलेवर अगदी मध्ये नक्कीच डीप मिड विकेटच्या वरतून बॉलला फेकून दिलं होतं. लांबच लांब ठोकलेला षटकार अमित नाईकच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळाला जो मध्ये नक्कीच जवळ संघर्ष करत होता या सामन्यामध्ये परंतु आता त्याच्या बॅट मधून धावा आल्यात आणि षटकार आला लेट पण थेट उशिरा करून षटकार ठोकला गेलाय अमित नाईकच्या बॅट मधून आणि धावाला दप्पटला होती 43 धावा. पुढचा बॉल अभिजित मोरे टू अमित नाईक 43 लागलेत 1 विकेट. पुढचा बॉल आता बॅटची गरज टीट फॉर ठ्याट जसं तसे उत्तर दिलाय. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये सुद्धा बॉल आहे हे सांगत असताना हे उत्तर होतं अभिजित मोरेचा. दुसऱ्या धक्के बसला बॅटिंग टीम गावदेवी गावठाण उरण संघाला. अमित नाईक आता सतत परतलाय.
दुसरा धक्का बसला बॅटिंग टीम गावदेवी गावठण उरण संघाला. अमित नाईक आता सुद्धा मधनकीस परतलाय. एक षटकार टोकला होता करण मडवीने, एक षटकार टोकला अमित नाईकने. डगआउटचा हिस्से बनलेत. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती ज्याने अंदाजचं कहतं क्रिकेट अक्षरशः गाजवलं. निमेश मोहिते स्ट्राईक इन वरती चौथ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल आडव्या वाटेने घ्यायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. साईगावचे मधनकीच अनिकेत मोकल चुकीची थ्रो, सिंगल होती. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा मधनकीच पूर्ण केल्यात. काउ कॉरिजन मध्ये आपण अनिकेत मोकलला पाहताय. थ्रो मधनकीच चुकीची फेकली, त्यानंतर त्यासाठी मधनकीच अगदी रेडी होते दोन्ही बॅटर. निमेश मोहिते आणि चैतन्य पाटील. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावांची चोरी जवळजवळ 12 वाजून 12 मिनिटांनी पाहायला मिळाले. 2 धावा पळून काढल्या आणि 2 धावे संगीत जाऊन बोलत आहे. 45 धावा रोहित मान जर्सी नंबर 45 लागल्यात. पुढचा बॉल आहे. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची मधनकी सांगता पाहायला मिळाली. चांगला षटक अंतिम बॉल मध्ये फेकली डॉट. म्हणजेच काय 3 बॉल ओव्हरच्या अखेरीस धावा लागत दपटला होती बॅटिंग टीम गावदेवी गावठाण उरण संघ. तब्बल 45 धावा 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. डिझे तीन षटकाचा खेळ संपलाय. 18 बॉल फेकले गेले पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि धावा लागत पटला होती 45 धावा आणि पॉइंट ट्रॅक होती मयूर वाघबेरला पाहताय. आरपीएलचे सीझन रायगड प्रीमियर लीग त्यामध्ये मालिका वीराचा किताब पूर्वीर चिंगणारा खेळाडू मैदान मध्ये पॉइंट ट्रॅक वरती आलाय. त्या समोर तेवढंच कडवं आव्हान आहे. अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट विश्व पटलाला अगदी मात्र नक्कीच ज्याने ओळख निर्माण करून दिल्या चैतन्य पाटीलला पाहताय. इनसाइड आउट and out of the ground. आजच्या दिवसामधला सर्वोत्तम फटका खेळला गेलाय टाकिंग गावच्या सिताऱ्यानं. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून उशिरा का होईना लेट पण थेट षटक्या ठोकला गेलाय. स्वागत मैदानात मध्ये मयूर वाघमाचं स्वागत केलंय. सेकंड बॉल आडव्या बॉलनं डीप मिड विकेटला फील्डर आत तैनात. सचिन मोरेला पाहताय दुसरीचा प्रयत्न आणि जे हवं होतं काय तर बॅटिंग टीम गावदेवी गावठण उरण संघाला आणि तशाच प्रकारची मात्र 2 धावा पाहायला मिळाल्यात. खरा फिल्डिंग त्यानंतर लगेच 2 धावा पाहायला मिळतील आणि मैदानावरती मात्र नक्कीच तेच करताना पाहायला मिळाल्यात. चैतन्य पाटील स्ट्राईक इन वरती आहे. 53 धावा लागल्यात. पुढचा बॉल उडवलाय. बॉल किती लांब जा खूपच लांब. बॉल शोधून एवढा लांबच लांब मारलाय. अरे बघतोच काय रागाना षटक्यात ठोकलाय. वाघाना बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. या षटक्यामधला दुसऱ्या षटक्यात ठोकला गेलाय चैतन्य पाटीलच्या बॅट मधून. सर आता रंगात आलाय चैतन्य पाटील. पाटीलचा पलटवार प्रत्येक बॉल मध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल नाही काय तर बॉर्डरच्या बाहेर फेकण्याची ताकद पाटील मध्ये. ओ हेलिकॉप्टर लुकण्याचा प्रयत्न काउकर हिज मध्ये अनिकेत मोकल आहे. थोडे झालं फंबल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. ओहो आता मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये घेतलाय काय स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक पाहायला मिळाली. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील या बॉलवरती. सेफ हँड सातत्याने पाहायला मिळतो. अनिकेत मोकल पण तो आज फंबल झालेत अगदी मात्र नक्कीच या 2 बॉलवरती आणि धावा लागत पटलावरती 2 धावेनं 61 धावा 61. पहिल्या षटकामध्ये फक्त 13. सचिन मोर्याला 15 धावा खर्च केल्या. अभिजित मोनी 17 पण हे षटक अगदी मात्र नक्कीच माग ठरलोय. मयूर वाघमाला आपण पाहता पॉइंट ट्रॅक वरती 2 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. पुढचा बॉल याही बॉल वरती व्हाट अ स्ट्रोक आडव्या बॅटने सरप्राईज दिलाय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक ठोकला गेलाय पाटीलचा वार.
बॉल सीमारेषच्या पार. अजून एक ठोकला गेला षटकार. शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट करताना बॉल फेकला जातोय. ओ आडव्या वाटण्या घ्यायचा प्रयत्न पाठीमागे. सिंगे तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव एक्स्ट्रा स्वरूपात मात्र नक्कीच जोडली जाईल. नकार दिला अगदी या बॉलवरती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न या अंतिम बॉलवरती चैतन्य पाटीलचा. का तशाच प्रकारची फलंदाजी या पट्ट्याने केल्या. फक्त न फक्त चौकार षटकांची आतिषबाजी करणारा जणू काही 4 आणि 6 पाडे पाठ करून आले की काय मैदानाच्या मध्ये चैतन्य पाटील. शेवटचा बॉल ब्लॉक हॉल. टार्गेट घ्यायचा प्रयत्न इथं मात्र नक्कीच घडलाय काय. पंचांचा इशारा. इट्स अ नॉट आउट. की पंचांचा इशारा मात्र नक्कीच येणं बाकी आहे. एक धाव मध्ये नक्कीच अंतिम बॉलवरती मिळाली आणि एखादा धावा लागला पटलावरती बॅटिंग टीम गावदेवी गावठाण उरत संघ तब्बल 69 धावा आणि 70चं मध्ये नक्कीच टार्गेट या 4 षटकामध्ये उभं केलंय. म्हणजे 24 बॉल आणि करायचे बॅटिंग टीम आदर्श स्पोर्ट पनवेल संघाला तब्बल 70 धावेची गरज आहे.